आताची सर्वात मोठी बातमी, स्मृती मानधना महिला क्रिकेटर यांचं लग्न रद्द झालं। सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, महिला क्रिकेटर स्मृती मानधनाचं लग्न हे रद्द झालेलं आहे। आताची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय, महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिचं लग्न आता ही रद्द झालेलं आहे। स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न हे 23 नोव्हेंबरला होणार होतं आणि आता हे लग्न रद्द झालं। अधिक माहिती घेऊया आपल्या आलेल्या सूत्राच्या माहितीनुसार। तर हे पाहायला गेलं तर स्मृती मानधना यांचं 23 नोव्हेंबर पलाश यांच्याशी लग्न होणार होतं। त्या दिवशी 2 दिवस हा पूर्ण कार्यक्रम रंगला होता। ज्या दिवशी लग्न होणार त्या दिवशी सकाळी अशी बातमी आली की तिच्या वडिलांना बरं नाही। त्यानंतर दुसरी बातमी आली की पलाशला बरं नाही। त्यानंतर तो सगळा सोहळा पुढे ढकलण्यात आला आणि ॲम्ब्युलन्स वगैरे जाताना त्याचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिले। त्यानंतर अशा बातम्या समोर आले की हे लग्न आता पुढे ढकलले गेले, त्यावर कोणीही रिॲक्टेड झालं नव्हतं। त्यानंतर पलाशच्या आईचे एक स्टेटमेंट आलं, त्यांच्या नातेवाईकांकडून स्टेटमेंट देखील येऊ लागले। या सगळ्या गोष्टी समोर आल्या। मात्र त्यानंतर आता स्मृतीनं स्वतःवर भाष्य केलेलं आहे। स्मृतीने पहिल्यांदा पोस्ट टाकून तिने स्वतः देखील सांगितलेलं आहे। आपण म्हणू शकतो तिला स्टोरी देखील टाकलेली आहे। त्या स्टोरीमध्ये तिने स्पष्ट लिहिलं आहे की आमचं लग्न तुटलेलं आहे, म्हणून तिने आता या ठिकाणी लग्न आहे त्या ठिकाणी रद्द देखील केलं आहे। यासोबतच स्मृतीसोबतच पलाशने सुद्धा हे आता जाहीर केले की आमच्या दोघांचं लग्न रद्द करण्यात आलेलं आहे। यावर आपण पहिलं स्मृतीनं एका इंस्टाग्राम स्टोरीला टाकलेलं आहे आणि त्या स्टोरीमध्ये तिने स्पष्टपणे लिहिले की मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मी माझं आयुष्य असे तसंच ठेवू इच्छिते, पण लग्नाचा निर्णय हा सध्या रद्द करण्यात येतोय। कारण ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बाहेर आल्या तर पलाशचं अनेक इंस्टाग्रामवरचे स्क्रीनशॉट असतील किंवा इतर मित्रमैत्रिणीकडून आलेल्या बाहेर गोष्टी असतील, त्याचे आधीच जे अपर्श असतील, तर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या आणि त्या सगळ्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असावा असं सुद्धा म्हटलं जातं आहे। पलाशला असेल किंवा स्मृतीला असेल अनेक वेळा ट्रोल केलं गेलं। त्यांचे अगदी एकमेकांना प्रपोज करणारे जे व्हिडिओ असतील किंवा पलाशचा जो एक्स गर्लफ्रेंडला प्रपोज करतानाचा व्हिडिओ असेल तो सगळा समोर आला। त्यानंतर अनेक त्यांचे आपण लग्नाचे व्हिडिओ देखील पाहिले आणि या सगळ्या गोष्टी झाल्या। मात्र त्या लग्न का तुटलं यामागे अनेक प्रश्न विचारले गेले, त्यांच्या घरचे रिॲक्शन देखील झाल्या। मात्र आता सरळ आपण म्हणू शकतो की स्मृती आणि पलाश या दोघांनी सुद्धा इंस्टाग्रामवरला पोस्ट टाकली आहे आणि त्यावर त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो लग्न सोहळा असेल तो सध्या रद्द करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण जरी स्मृती आणि जर पोस्ट वाचली पाहायला गेलं तर त्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलं आहे की गेल्या काही आठवड्यापासून माझ्या आयुष्यात खूप चर्चा झाल्या। मला असं वाटत होते की याबद्दल बोलणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि मी माझं आयुष्य खूप खाजगी ठेवलेलं आहे। आतापर्यंत मी तसंच ठेवू इच्छिते, पण मला आत्ता वाटतं की आता स्पष्ट करायचं की माझं जे लग्न आहे किंवा माझं पलाशचं जे लग्न आहे ते आता रद्द करण्यात येतं आहे। मी सगळे जे काय आहे इथे थांबवू इच्छिते। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हीही तेच करा। मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही सध्या इथे दोन्ही कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या गतीने पुढे जाण्यासाठी वेळ द्या। ही जी पोस्ट आहे ती काही मिनिटापूर्वी सध्या तिने इंस्टाग्रामला टाकलेली आहे। त्यासोबतच पलाशने सुद्धा ती सेम पोस्ट टाकलेली आहे की आम्ही दोघंसुद्धा लग्न सोहळा रद्द करतोय आणि या काही गोष्टी अशा आहेत त्यावर आता पलाशनं म्हटलं आहे की माय टीम विल बी टेकिंग स्क्रीन लिगल इलेक्शन आणि अगेन्स्ट दोज इज म्हणजे त्यांच्या चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आहेत सोशल मीडियावर की त्यांचा कुठल्याही कारणामुळे काय झालं त्याच्या अगेन्स्ट आम्ही लिगल ॲक्शन देखील घेणार आहोत असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि पलाशने आणि स्मृतीने कुठलेही लिगल ॲक्शन घेण्याबाबत म्हटलेलं नाही। मात्र पलाशनं म्हटलेलं आहे की काही दिवसापूर्वी पाहायला गेलं तर त्या दोघांनी एकमेकाच्या राजश्री सोबत राहा। तर आपण पाहतोय की महिला क्रिकेटर स्मृती मानधनाचं हे लग्न आता रद्द झालेलं आहे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलेलं आहे आणि ही देखील माहिती दिलेली आहे। आणि 23 नोव्हेंबरला त्याचं लग्न होणार होतं। ते स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला होता। मात्र तिने आता पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे। आपण दुसरं पाहायला गेलं तर जे आता प्रतिनिधी आहेत शहरात पाहायला गेलं तर त्याच्या स्मृती मानधनाचं लग्न रद्द केल्याचं तिने स्वतः माहिती देखील दिलेलं आहे। आता नेमकं काय कारण सांगते ते देखील आता पाहणं देखील अतिशय गरजेचं आहे। तर या दोघांचं स्मृती मानधना यांचं लग्न होणार होतं, पण वडिलांना हृदयविकाराचा झटका देखील आल्यामुळे ते लग्न तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं आणि त्यामुळं अनिश्चित देखील करण्यात आलं होतं। आणि हा लग्न सोहळा सांगलीत 2 दिवस पाटील पाहिजे हळदीचे कार्यक्रम असतील
नंतर मेहंदीचे कार्यक्रम असतील ते सांगलीमध्ये जे स्मृतीचं मूळ गाव आहे सांगलीमध्ये 2 दिवस रंगले देखील होते. तर त्या वडिलांची प्रकृती स्थिर होऊन देखील हे लग्न होत नव्हतं हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता हे नेमकं का झालं नाही याची कारणं देखील आता समोर आलेली आहेत आणि स्वतः स्मृती मानधना यांनी त्यांनी इंस्टाग्रामला पोस्ट टाकत हे लग्न आता सध्या रद्द करण्यात आलं आहे अशी माहिती देखील त्यांनी स्वतः दिली आहे आणि त्यांनी स्वतः पोस्ट देखील केलेली आहे. आता कृपया आमच्या दोन्ही कुटुंबाचा आणि दोन्ही कुटुंबाचा आदर बघा. माझे लक्ष फक्त देशासाठी खेळणे आहे आणि विजय मिळवणे आहे यावरच राहील. हा विषय इथे संपवा आणि लग्नाबद्दल सध्या पूर्ण दिल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे स्मृती मानधना यांनी स्वतः इंस्टाग्राम पोस्ट टाकून त्यांनी सांगितलेलं आहे आणि या दोन्ही कुटुंबाकडून काही माहिती काही प्रतिक्रिया देखील देण्यात आलेल्या आहे. यावर पाहायला गेलं तर जे काही कुटुंब आहे ते मीडियापासून पूर्वीपासूनच ज्यावेळेस स्मृती मानधना ही भारतासाठी खेळायला लागली त्यावेळेपासून हे माध्यमापासून लांब राहिलेलं कुटुंब आहे. त्याच्यामुळेच यांच्याशी संवाद चाललेला नाही आणि सध्या देखील होऊ शकत नाही. त्यांच्याशी संवाद टाळला जात असतो अशी माहिती देखील सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. आता दुसरं पाहायला गेलं तर अचानक स्मृतीनं लग्न का रद्द केलं अशा देखील अफवा उठल्या होत्या आणि अनिश्चित काळासाठी लग्न देखील पुढे ढकलण्यात आले होतं. त्यानंतर पाहायला गेलं तर तिने स्वतः सोशल मीडियावरचं आपले सगळे पोस्ट इंस्टाग्रामचे पोस्ट काढून टाकले होत्या. मात्र पलाने यांनी त्या पोस्ट तशाच ठेवल्या होत्या. पण काय केलं तर थोड्याच वेळापूर्वी त्यांनी स्मृती मानधना यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरती स्टोरी टाकली आणि आपण ती स्टोरी टाकलेली आहे. दोघांनी संगनमताने स्टोरी टाकलेलं आहे आम्ही आमचं लग्न रद्द करतोय. त्यामुळे सुरुवातीला अगदी पलाशला ट्रोल केलं गेलं. प्रचंड स्मृतीला नाहीक त्रास देखील त्याला झाला. दुसरं पाहायला गेलं तर किंवा त्याने पलाशने स्मृतीला चीट देखील केलं अशा माहिती देखील सोशल मीडियावर वावड्या देखील उठल्या होत्या. या सगळ्या पद्धतीने त्यानंतर या दोघांनी संगनमताने लग्न रद्द केलेलं आहे आणि पलाशला अनेकदा ट्रोल केलं गेलं. मात्र स्मृती मानधना या सगळ्यात कुठेही आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. त्यांनी दोघांकडूनही सगळे फोटोज वगैरे डिलीट करण्यात आलेत. मात्र त्यांचा एक फोटो एक व्हिडिओ होता तो म्हणजे एंगेजमेंटचा. तो म्हणजे DY पाटील स्टेडियमला जिथे स्मृतीने मॅच जिंकली होती त्या स्टेडियममध्ये त्याने प्रपोज केलेला तो व्हिडिओ आपल्याला इंस्टाग्रामला मिळत होता. जर आपण इंस्टाग्राम अकाउंट बघितलं तर पलाशचा सध्यासुद्धा तो व्हिडिओ असेल. मग तो पलाशच्या आणि स्मृतीचे जे फोटोज आहेत त्यासोबत पलाशने तो स्वतःच्या स्मृतीचा एक टॅटू देखील काढला होता. तो टॅटूचा जरी फोटो आहे ते सगळे आपल्याला अजून सध्या पाहायला मिळतात. पण हा जो काय निर्णय आहे दोघांनी एकत्र घेतलेला आहे सध्या तरी पाहायला मिळतोय. कारण दोघांच्या पोस्ट अगदी 25-30 मिनिटाच्या अगोदरच्या आहेत आणि अगदी सायलेंटली एकाच वेळी त्या दोघांनी पोस्ट टाकलेले आहेत. त्यामुळे हे समोर आले की जो काय निर्णय आहे तो दोन्ही कुटुंबाने आणि दोघांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. असला तरी सध्या वाटतंय की आणखी काही महत्त्वाच्या काही घडामोडी घडतात हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण आता स्मृती आणि पलाशचं लग्न रद्द झालेच आहे. आता कोणत्या कारणाने हे लग्न रद्द झाले आता पाहायला गेलं तर पाठिंबाच्या काळात पलाशला देखील खूप जास्त ट्रोल करण्यात आलं होतं. त्याला ॲडमिट देखील करण्यात आलं होतं. त्यांनी त्याची प्रकृती देखील विषयक माहिती देखील देण्यात आली होती. आणि एक पलाशचा एक व्हिडिओ जर पाहिला तर तो पलाशला पाहायला गेलं तर मुंबई एअरपोर्टवरून मुंबईकडे येताना त्यावेळेस त्याला दिसला आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचं आपल्याला दिसलं. ते जिथे ज्यावेळेस आपले सगळे पेपर विचारत होते सगळे न्यूज रिपोर्टर देखील विचारत होते त्यावेळेस तो सध्या रिॲक्ट झालेला नाही. मात्र तो व्हिडिओ खाली आपण जसे कमेंट वगैरे टाकले तर त्यांनासुद्धा पलाशला ट्रोल केलं गेलं आणि पलाशने देखील ती ॲक्टिंग केली किंवा लग्न मोठ्यासाठी ज्याने काही प्लॅनिंग केलं होतं असं देखील त्यांनी म्हटलं गेलं. मात्र पलाशची जी आई होती त्या आईने देखील काही दिवसापूर्वी असं म्हटलं की पलाशला खूप बरं नाही. त्याला ॲडमिट देखील केलेलं आहे. त्याला फूड पॉयझनिंग झालेलं आहे. कारण लग्न सोहळा हे सांगलीला असल्यामुळे ते वातावरण सूट झालेलं नाही असे देखील अनेक कारणं या ठिकाणी देण्यात आली होती. मात्र सगळे कारणं एकंदरीत बघता तर आजची सिच्युएशन आपण पाहतोय ते पाहता कदाचित हे तसं कारण नसावं. आज दोघांनी जो डिक्लेअर केलं आहे आम्ही लग्न रद्द करतोय. त्यामुळे जर सोशल मीडियाचा जर आपण ट्रोल केला जातोय कारण जे पर्सनल वेगळं कारण आहे हे देखील आता सध्या समोर आलेलं आहे. ही माहिती कशी वाटली ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त चॅनलला लाईक देखील करायला विसरू नका. धन्यवाद.